लिंबू सरबत तर आपण बऱ्याच वेळेला करतो, पण तुम्ही अशी लिंबाची साल घालून, चाट मसाला घालून लिंबू सरबत कधी केलं आहे का? नसेल केलं तर या पद्धतीने लिंबू सरबत तुम्ही एकदा करून बघा. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. 2 लिंब घेतली आहे, 1 वाटी साखर, 1 चमचा चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ. आपण 2 ग्लास सरबत करत आहोत. सगळ्यात आधी आपण लिंबू खिसून घेऊया. वरच्या वर अशी लिंबाची साल आपल्याला खिसून घ्यायची आहे. आतमधलं पांढरं खिसायचं नाही, नाहीतर आपलं सरबत कडवट असं होईल. सगळी वरच्यावर साल अशी खिसून घेतली. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. साखर घालूया, मीठ, चाट मसाला आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला हे फिरवून घेऊया. असं थोडं पाणी घालून फिरवलं ना आपली साखर लगेचच बारीक होते. आता यामध्ये जास्तीचं गार पाणी घालूया आणि परत थोडंसं फिरवून घेऊया. जास्त पण फिरवून घ्यायचं नाही. जास्त फिरवलं तर आपला सरबत कोमट होईल. आता सरबत आपण पातेल्यामध्ये गाळून घेऊया. साखर लगेचच विरघळत नाही. मग अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी, साखर घालून असा सरबत केल्याना अगदी 2 मिनटात आपला सरबत तयार होतो. खिसलेलं लिंबू चिरून घेतलं, एका लिंबाचा रस या सरबतामध्ये घालून घेतला. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालायचा, त्यामुळे आपला सरबत एकदम भारी लागतो. लिंबू रस घातल्यावर चांगलं हे हलवून घ्यायचं आहे. ग्लासामध्ये बर्फाचे तुकडे घालून घेऊया. ग्लासामध्ये सरबत आपण ओतून घेऊया. अचानक कधी पाहुणे आले, घाई गडबड असते, त्यावेळेस साखर विरघळत नाही. मग अशी मिक्सरमध्ये पाणी, साखर टाकून असा झटकीपट 2 मिनटात आपला सरबत तयार होतो. लिंबाच्या सालीपासून चाट मसाला घातलेला लिंबू सरबत तुम्हाला कसा वाटला? तुम्ही या पद्धतीने एकदा लिंबू सरबत करा, परत करा. मी केलेला लिंबू सरबत आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.